Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. नमस्कार. पाठ क्रमांक 35 इंग्रजी भाषा, उच्चार आणि अक्षरजुळणी. आज रविवार 29 ऑगस्ट 2021. बंधू भगिनींनो, महादेव गुरव आपलं सर्वांचं आज 35व्या पाठासाठी स्वागत करीत आहे. ऑल इन वन फॉर VI2 या समूहावर. तेव्हा कृपया आता 35व्या पाठाकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. टुडे द लेसन नंबर 35, इंग्लिश लँग्वेज, प्रोनाउन्सिएशन्स अँड स्पेलिंग्स. Today Sunday, 29th August 2021. Mahadev Guru welcome you all on All-in-One for VI2 for the 35th lesson, and please pay attention towards the 35th lesson, English language, pronunciations and spellings. मित्र, मागील पाठात आपण व्यवसाय आणि व्यावसायिक या संदर्भात पाहिलं होतं, प्रोफेशन अँड प्रोफेशनल्स. तर त्यातल्या बाबतीत बरंचसं आपण घेतलं होतं. काही राहिले असतील तर मी सांगेन असं म्हटलं होतं. तर त्यातलं माझ्या माहितीप्रमाणे राहिलेले असे आहेत. कुंभार एक व्यवसाय राहिला होता. कुंभार, ज्याला इंग्रजीत पॉटर म्हणतात, POTTER. फ्रेंड्स, लास्ट टाइम वी हॅड थ्रोन लाईट ऑन प्रोफेशन अँड प्रोफेशनल्स, अँड दॅट टाइम a few of me have remained. As I told you, if it is, I will add those in next lesson. And therefore, I remember the potter one which was left. Potter, POTTER, potter. And furthermore, apprentice. I mean, first better you note worker. WORKER, worker means कामगार. At the same time, labor, LABOUR, labor means मजूर. Therefore, apprentice is नवशिक्या. म्हणजे पहा, वर्कर म्हणजे कामगार आणि लेबर म्हणजे मजूर, आणि अप्रेंटिस APRENTICE, अप्रेंटिस म्हणजे नवशिक्या. जो काही काम शिकायला असतो ना, नवशिक्या. तुम्हाला माहिती आहे ना, लोक म्हणतात अप्रेंटिसशिपवर लागली, ही तो अप्रेंटिस आहे, म्हणजे नवशिक्या. कंपनी सुरुवातीला काही महिने त्यांना अप्रेंटिसशिप देते. आता अप्रेंटिसशिप जी असते त्याची स्पेलिंग बाकी APRENTISSHIP असं आहे बरं का. शिप वेगळं लिहितं स्पेस सोडून. पण अप्रेंटिसची स्पेलिंग आहे APRENTICE, अप्रेंटिस, नवशिक्या. ठीक आहे. तर पायलट म्हणजे वैमानिक, विमानाचा ड्रायव्हर, विमानचालक. PILOT, पायलट, विमानचालक. ठीक आहे. आता मला एवढेच आठवतात, नंतर पाहू. आता आज मी काही नातेसंबंधांबाबत घेणार आहे. नातेसंबंध म्हणजे आपल्याला माहीत पाहिजेत नाती.
रिलेशन्स, नाती म्हणजे रिलेशन्स, RELATIONS, नाती म्हणजे रिलेशन्स, संबंध, नातेसंबंध. सर्वप्रथम आई, मदर, MOTHER, वडील, फादर, FATHER, अर्थात त्यांना डॅड, DAD अथवा DADDY असंही म्हणतात. डॅड किंवा डॅडी असंही म्हणतात. म्हणजे वडील या नात्याने बोलताना डॅड किंवा डॅडी असंही म्हणतात. त्याचप्रमाणे मदरला मॉम म्हणतात, MOM, मॉम, किंवा मम्मी, MUMMY, मम्मी, मॉम किंवा मम्मी असंही म्हणतात. भाऊ, ब्रदर, BROTHER, ब्रदर. आता ब्रदर्स म्हणजे अनेक वचन आहे. ब्रदरन पण म्हणतात भावाला, BROTHREN, ब्रदरन, भाऊ, ब्रदरन. पण ब्रदरन सहसा लिहिताना वगैरे वापरतात, बोलताना व्यवहारात ब्रदरच म्हणतात जास्तीत जास्त. आणि ब्रदर म्हटलं तरी बिघडत नाही, पण शक्यतो बोलत नाहीत. बहीण, सिस्टर, SISTER, बहीण, सिस्टर. नंतर बायको, बायको, वाईफ, WIFE, वाईफ. नवरा, हजबंड, HUSBAND, हजबंड. आणि नंतर काय, मुलगा, सन, SON, सन. स्पेलिंग बरोबर लक्षात ठेवा. SON अशी ही स्पेलिंग आहे. सन म्हणजे मुलगा. SUN केलं तर त्याचा अर्थ सूर्य होतो. उच्चार सारखाच, पण थोडासा स्पेलिंगमध्ये फरक आहे. तेव्हा सन, सन, SON, सन म्हणजे मुलगा. अर्थात BOY, बॉय म्हणजे पण मुलगा, पण तो जनरल सामान्यपणे मुलगा असं म्हणण्यासाठी बॉय. पण माझा मुलगा म्हणायचं असेल तेव्हा माय बॉय असं म्हणण्यापेक्षा माय सन म्हटलं जातं आणि म्हणावं सन. त्याचप्रमाणे मुलगी, GIRL, गर्ल, GIRL, गर्ल म्हणजे मुलगी. पण आपली मुलगी म्हणायची असेल तेव्हा डॉटर, DAUGHTER, डॉटर. आपली मुलगी डॉटर म्हणजे कन्या म्हणतो ना त्याला, कन्या थोडक्यात, ती डॉटर. नंतर इन लॉज म्हणजे लग्नानंतर निर्माण झालेली जी नाती असतात ना, सासर, माहेर, त्याला इन लॉज म्हणतात. IN-LAWS, इन लॉज. मग त्या इन लॉजमध्ये काय येतं, मेहुणा, नणंद इत्यादी. आता ह्याला मजा कशी आहे, नणंद म्हणजे सिस्टर इन लॉ, मेहुणी पण सिस्टर इन लॉ, मेहुणा ब्रदर इन लॉ, आणि मेहुणा म्हणजे ब्रदर इन लॉ. आणि जावई सन इन लॉ, जावई सन इन लॉ, आणि सून डॉटर इन लॉ, डॉटर इन लॉ. आता ह्या स्पेलिंग मी सांगत नाही, ह्या तुम्हाला वरती आलेल्याच आहेत, त्या स्पेलिंग आहेत, फक्त त्याच्यात ॲड झालेल्या एक एक. नंतर कझिन आणि चुलत भाऊ, चुलत बहीण वगैरे, कझिन, COUSIN, चुलत, कझिन, COUSIN, कझिन. म्हणजे पुतण्या, चुलता, पुतण्या वगैरे त्याला कझिन म्हणतात, COUSIN, कझिन. आणि पुतणी, चुलती, भाची, भाची, तिला नीस म्हणतात, NIECE, नीस, NIECE, नीस. म्हणजे काका, मामा, अंकल, UNCLE, काका, मामा, अंकल. काकी, मावशी, आंट, AUNT, आंट. काकी, मावशी, आंट. नणंदला सांगितलं सिस्टर इन लॉ, तुम्हाला मी सांगितलं. नंतर काय राहिलं आता, पॅरेंट म्हणजे पालक. आता पालक म्हणजे आई, बाबा. पालक म्हणजे आई, बाबा, पॅरेंट्स. पूर्वज म्हणून पण पॅरेंट्स
म्हणजे पूर्वजांसाठी पण पॅरेंट हा शब्द वापरला जातो. PARENT, पॅरेंट. पॅरेंट्स म्हणजे अनेक पूर्वज, पॅरेंट म्हणजे एक पूर्वज. मग नंतर रिलेशन सांगितलं तुम्हाला. टू रिलेट म्हणजे नातेसंबंध जोडणे, प्रथा सांगणे, सांगणे अशा अर्थाने रिलेट हा शब्द आहे. पण त्याचा रिलेशन म्हणजे नातेसंबंध, नाते, त्याला रिलेशन RELATION. नंतर काय राहते का ह्याच्यात आता? नाही, आता मला वाटतं नाही, जवळजवळ सर्वच मी कव्हर केलेलं आहे, काही राहत नाही. ठीक आहे. आता आज मी टेबल 26 घेतो. ना आय टेक टेबल नंबर 26. 26 एके 26, 26 दोणे 52, 26 वन जा 26, 26 टू जा 52, 26 त्रिक 78, 26 चौक 104, 26 थ्री जा 78, 26 फोर जा 104, 26 पाचा 30, 26 सात 56, 26 फाइव जा 130, 26 सिक्स जा 156, 26 साता 82 असे, 26 आठा 26 आठा 218. बरं का? म्हणजे 26 सेवन जा 182, 26 एट जा 100 व्हॉट आय सेड, मराठी काय बोललो मी? 26 7 जा 182, 26 8 जा 118, 118 राईट. 26 26 90 234, 26 10 260, 26 9 जा 234, 26 10 जा 260, 26 11 286, 26 12 312, सॉरी, 26 11 286 आणि 26 12 312. एकदा आता मी म्हणून जातो, लक्ष द्या. 26 वन जा 26, 26 टू जा 52, 26 थ्री जा 78, 26 फोर जा 104, 26 फाइव जा 130, 26 सिक्स जा 156, 26 सेवन जा 182, 26 एट जा 118, सॉरी 208 it is, sorry. 26 7 जा 182, 26 5 जा 6 जा 156, 26 6 जा 182, 26 7 जा 208, 26 9 जा 234, 26 10 जा 260, 26 11 जा 282, and 26 12 जा 312. So this is the table of number 26. तर असा हा मित्र 26चा पाढा आहे. आता मित्र परत एकदा मी आता अल्फाबेट्स घेतो. उच्चाराच्या बाबतीत मी जरा अजून तुमच्याबद्दल तेवढा सॅटिस्फाईड नाही. आय एम नॉट सॅटिस्फाईड अबाउट युअर प्रोनाऊन्सिएशन्स. देअरफॉर आय टेक वर्ड्स, अल्फाबेट्स.
अल्फाबेट घेतो. A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z. मित्रो, असा हा 35वा पाठ मला वाटतं तर ह्या मालिकेतला हा शेवटचाच असावा. फ्रेंड्स, दिस इज द 35th lesson, may be the last lesson in this series of English language pronunciations and spellings. Now, actually I am thinking to go ahead to start with new series We Will Speak English, but still I am not finalized yet it, because it depends on you. Because nowadays I feel that most of you are not interested in learning English more. तर मित्र, 35वा ह्या मालिकेतला शेवटचा भाग आहे इंग्रजी भाषा, उच्चार आणि अक्षर जुळणी. आता शेवटचा आहे म्हणजे मी शेवट करणार आहे, तसं पुढे करता येईल, पण मला तुम्ही बोर झालेले आहात आणि पुढे मला आम्ही बोलू ही मालिका सुरू करायची आहे. पण मी अजून अंतिम निर्णय नाही घेतला, कारण हे तुमच्यावर आहे. कारण अलीकडे मी पाहतो तुम्ही लोक फार काय त्यामध्ये इंग्रजी सुधारण्याच्या रुचीमध्ये दिसत नाहीत. कोणी फारसं इंग्रजी इंग्रजी पाठ कोणी ऐकत नाहीत, आणि ऐकलं तर त्यावर तुमच्या काही शंकाही नसतात, आणि तुम्हीही मला प्रतिक्रियाच देत नाही, आजपर्यंत दिल्याच नाहीत की कसं वाटलं, काय वाटलं, पुढे जावं की न जावं. आणि त्यामुळे पुढच्या रविवारपासून माझा विचार तर होता, पण आता मला तुमच्या प्रतिक्रियेवरच अवलंबून राहावं लागेल. अन्यथा मी यापुढे इंग्रजी पाठ घेणार नाही. पण तुमची प्रतिक्रिया असली, तुम्हाला खरोखर शिकायचं असलं, तर मी वी विल स्पीक इंग्लिश, आम्ही इंग्रजी बोलू ही मालिका सुरू करेन. पण हे सर्वस्वी तुमच्यावर आहे. कारण अलीकडे तुम्ही केव्हाच मला तशा प्रतिक्रिया दिल्या नाही, तरी पण मी आजपर्यंत 35 पाठ तुमच्यासाठी घेतले. का तर मला असं वाटत होतं की तुम्हाला तुमचे इंग्रजी उच्चार सुधारावेत, तुम्हाला चांगलं इंग्रजी यावं आणि तुमच्या स्पेलिंग्स पक्क्या व्हाव्यात. पण तुम्ही कधी तुम्हाला पाठ आवडल्याचं कळवलं नाही, पाठ कसा झाला हे कळवलं नाही. आणि मी ज्या पद्धतीने घेतो, मराठी बोलतो आणि त्यानंतर इंग्रजीत बोलतो, त्यासाठी तुम्ही बहुतेक कंटाळता. पण मी तुम्हाला सराव व्हावा, सवय व्हावी म्हणून मी बोलतो, पण तुमची काहीच प्रतिक्रिया नाही. त्यामुळे मला वाटत नाही मी पुढे आम्ही इंग्रजी बोलू ही मालिका सुरू करेन. सो फ्रेंड्स, I'll think that I will not start the We Will Speak English series, because you people are not interested at all, and neither of you has expressed any opinion about the lesson, whether how was it, did you like it or not, or whether you prefer it not, because I speak in Marathi first and then English, which I speak in English because to make you habit, rather to make you habit how to English to be spoken. But you people ignore, neither of you listen the lesson, nor of you express your opinion. So let's see, if you say that I must start the lesson, I must go with the lesson, then only I will come with the lesson, otherwise I will not come. All right, so till then, bye bye, namaskar. Sir.